टीमचे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत मिस्टर हर्षद. हर्षद इन झालेत. हर्षदचा खेळ काय आहे, कशा प्रकारची खेळ करण्याची क्षमता ठेवते, परंतु बॉलिंग ट्रॅकवर देखील आपण बघितले तर त्याच प्रकारचे खेळाडू GD म्हणजेच आपण पाहिलं तर गणेश धावडे. आणि कालचा दिवस त्यांचा भरपूर उल्लेख केला होता आणि त्यांचे देखील भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत. का फॅन फॉलोअर्स आहेत, भरपूर चांगले ॲक्युरेट खेळाडू आहेत. आणि जुनं काय म्हणू शकतो ना की पालविली टीमचे हार्दिक पांड्या आहेत. डेफिनेटली ऑलराऊंडरची भूमिका, एक टॉप क्लास खेळाडू, बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये हे समीकरण पाहतोय आपण. पहिला बॉल पाहिला आपण लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. वाईटचा मात्र इशारा पाहायला मिळते. जसं म्हटलं जातंय ना की सफलता के कोई गहरे राज नहीं होते, बिना मेहनत के तक तो ताज नहीं बनते, अंधेरे में खुद ही ढूंढ लेते हैं मंजिल अपने जुगनू, क्योंकि वो कभी किसी रोशनी के मोहताज नहीं होते. हा फटका पाहतोय आपण खेचला पॅड मधून हर्षद याने. हा फटका जणू काही 440 वॉल्ट विजेचा झटका. 6 धावा. ताकद आहे हर्षदची, ताकदवर फटकेबाज म्हणजेच हर्षद, जो सध्या तर न्यूज संघर्ष बंगलेपाडा संघाच्या माध्यमातून गणेशवर अटॅक केलाय. परंतु गणेश कसा मान्य करेल, करारा जवाब मिलेगा, जरूर मिलेगा. आणि ते मात्र या वेळेला केला. ऑफस्टंपची लाईन मात्र यावेळेला पकडली. वेगवान गतीने हाताळलेला चेंडू पाहतोय. गती इतकी आहे ना की बीट केला हर्षदला. षटकार ठोकला गेलाय, परंतु थोडंसं कमबॅक गणेशने केलंय. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पाहिला आपण तर जाताना पाहायला मिळाला. टेक बायचा इशारा म्हणजे संघाच्या टोटलमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. संघर्ष बंगलापाडा टीम बॅटिंग करत असताना आपण पाहिले तर फलकावर पोहोचलेला धावा आमचे पार्टनर आम्हाला सांगतायत की धावा झाल्यात किती, तर 14 धावा झाल्यात. 14. षटकार पडला गेला, एक वाईट देखील आपण पाहिली, त्यानंतर एक सिंगल देखील पाहिली गेली आहे. हा पुढचा चेंडू पाहतोय आपण. ऑफस्टंपच्या जवळ पाहिला आपण, पुन्हा एकदा आपण पाहिला तर दिशाहीन हा चेंडू फेकला जातोय. गणेश धावडे आपण पाहिलं तर या वेळेला थोडंसं आपण बघितलं तर दिशेवरचं नियंत्रण चुकताना पाहायला मिळालंय. म्हणजेच काय, गणेश यांच्या ओव्हरमध्ये 9 धावा गेलेल्या आहेत त्यांच्या ओव्हरमध्ये. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. शतरक्षक तिकडे झेल ड्रॉप केला जातोय. संधी होती कॅच पकडण्याची, कॅच मात्र हा सुटला जातोय. झेल हा दान केला धरणे मातेला. संघाचं टोटल वाढलं गेलंय. 17 धावा पाहतोय आणि षटकामध्ये फेकून झालेले गुण कंप्लीट चेंडू आपण बघितले ना 4. म्हणजेच काय तर मग प्रयत्न गणेशने पूर्णपणे केले होते, 100% गेले, परंतु दुसऱ्या बाजूने ती साथ योग्य रीतीने मिळाली नाहीये. आणि त्याच्यामुळेच आपण पाहू शकतो की थोडंसं आपण पाहू शकतो या स्पर्धेमध्ये धावा ह्या पडताना पाहायला मिळत. परंतु हर्षद यांना पाहिलं आपण, एक षटकार त्याने ठोकला गेलाय, पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ जी देण्याची भूमिका आपण बघितली ना ती पूर्ण करायची आहे. त्यांचे साथीदार आपण बघितले तर मिस्टर पूर्वेश यांना पाहतोय आपण. फुलटॉस ऑन साइडला लॉफ्टेड खेळला जातो. हा फटका चाललाय वेगाने, भन्नाट मात्र ताकद होती. एका टप्प्याने पंचांचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. या मिळतील पूर्ण 4 धावा, चौकार, 4 रन्स. वाढताना पाहायला मिळते 21च्या घरामध्ये. जसं म्हटलं जाते ना की दया, क्षमा, शांती तिथे देवाची वस्ती. परंतु या वेळेला मात्र या 2 खेळाडूंनी सुधारले, ती म्हणजेच बंगलापाडा या संघाची परिस्थिती. सुंदर मात्र आपण बघितलं तर मग धाव फलक मेंटेन केलं गेलंय. गणेशला टार्गेट केलं गेलं. गणेशच्या षटकामध्ये धावा लुटल्यात, कारण की गणेश एक आपण पाहू शकतो एक टॉप ऑलराऊंडर क्वालिटी क्लास खेळाडू आहे आणि त्याच खेळाडूवर अटॅक केला जातो इकडे. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय. जयेश मोहिर फेम मध्ये पाहतोय तिकडे चांगला त्यांचा झेल पाहायला मिळाला. फलंदाज होतील तिकडे बाद. पूर्वेशला मात्र परतावा लागेल. मात्र ओव्हर मात्र आपण पाहिलं तर फिनिश केला गेलाय.
जेडीच्या माध्यमातून पाहिलं तर विकेटच्या सहाय्याने फलकावर पाहिलं आपण तर 10.5ची सरासरी एकूण 21 धावा